छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि 30 नक्षलवाद्यांचे मृतदेह छत्तीसगड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। काल बिजापूर जिल्ह्यामध्ये 26 आणि नारायणपूरमध्ये जिल्ह्यामध्ये 4 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आणि आपण पाहतोय 4 नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर बिजापूर जिल्ह्यामध्ये मागील 3 महिन्यांमध्ये 105 नक्षल्यांना ठार करण्यामध्ये पोलिसांना यश आल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। बातमी पाहतो छत्तीसगडमधून छत्तीसगड पोलिसांनी नक्षल्यांचा 30 नक्षल्यांचा खात्मा केलेला आहे। बिजापूर जिल्ह्यामध्ये 26 आणि नारायणपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नक्षल्यांना ठार करण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। आपण पाहतोय मागील 3 महिन्यांमध्ये 105 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती आहे। बातमी पाहतो छत्तीसगडमधून बऱ्याच अंशी ही चकमक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत आहेत। आशिष, आपण पाहतोय 1-2 दिवसांपूर्वी सुद्धा बऱ्याच नक्षल्यांचा खात्मा झाला, एक जवान सुद्धा आपले शहीद झाले आणि आज सुद्धा 30 नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचं पाहायला मिळतंय आणि छत्तीसगड पोलिसांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याची ही माहिती आहे। कशी नेमकी झाली आहे ही चकमक? नक्कीच श्रद्धा, काल जे आहे ते बिजापूर आणि नारायणपूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये पोलीस आणि नक्षल यांच्यामध्ये भीषण चकमक झाली, ज्यामध्ये बिजापूर जिल्ह्यात जे आहे ते 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यामध्ये पोलिसांना खूप मोठे यश आले। तसेच नारायणपूर जिल्ह्यात जे आहे ते 4 नक्षल्यांना सुद्धा पोलिसांनी ठार केलेले आहे। मुख्य म्हणजे बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलीस स्टेशन क्षेत्रामध्ये काही नक्षली जे आहेत ते दडपून बसले असल्याची माहिती पोलीस विभागाला मिळालेली होती आणि त्याच अनुषंगाने नक्षल विरोधी अभियान राबवत असताना पोलीस आणि नक्षल यांच्यामध्ये चकमक झाली आणि त्यामध्ये एकूण 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यामध्ये पोलीस विभागाला खूप मोठे यश आलेले आहे। मुख्य म्हणजे मागील महिन्यात सुद्धा बिजापूर जिल्ह्यात 31 नक्षल्यांना जे आहे ते कंठस्नान घालण्यामध्ये पोलीस विभागाला यश आलेले आहे। त्यामध्ये एक जवान सुद्धा आपले जे आहे ते शहीद झालेले आहेत आणि मागील 3 महिन्यामध्ये छत्तीसगडमध्ये एकूण 105 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यामध्ये पोलीस विभागाला खूप मोठे यश आलेले आहेत। श्रद्धा, अगदी आशिष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मागील 3 महिन्यामध्ये हे पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळतंय। 3 महिन्यात 105 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि नारायणपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पोलिसांना नक्षल्यांना ठार करण्यात मोठं यश आल्याची माहिती आहे। बातमी पाहतोय छत्तीसगडमधून।